नमस्कार सगळ्यांना. आपल्या डेली ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. उठले आज थोडं उशिराच उठले होते. रात्री झोपायला पण उशीर झाला होता. 1-1:30 वाजला होता झोपायला. रियांशिकाचे पप्पा 1 वाजता आले होते रात्री. काम चालू आहे म्हणून. मग म्हणलं काही सकाळी पण तेवढी काही घाई नाही म्हणून उशिराच उठले होते. गॅलरीत कबुतराचा आवाज येत होता. म्हणलं बघावं तरी काय चाललंय काय नाही ते. गॅलरी खोलून बघितली, बसलेलंच होतं ते. ते नको वाटते ते नसायला पाहिजे म्हणतात, पण आता ते अंडं फेकून पण देऊ वाटत नाहीये. कारण त्याच्यात पिल्लू आहे त्याचं. म्हणून म्हणलं आता जाऊ दे, जोपर्यंत त्याच्यातून पिल्लू येत नाही तोपर्यंत तिचं ठेवा गॅलरीमध्ये. आणि रियांशिकानं त्याच्यातलं एक अंडं पण फोडलं. तिला नाही समजत. ती बार बार हात लावून बघायची. तिला वाटतं की त्याच्यातून आत्ताच येतं काय की म्हणून. तिच्या हाताने एक फुटलं आणि एक आहे त्याच्यामध्ये आता. म्हणून तिला सारखं मग गॅलरीचा दरवाजा वगैरे बंद करून ठेवावा लागतो, नाहीतर ती सारखं गॅलरीमध्ये जाते. मग सकाळचं रुटीन चालू झालं. चहा पाणी वगैरे घ्यायचं होतं. काल तूप बनवलं होतं मी. काल काय काढून ठेवलं नाही कढईतून. काल आमच्याकडं रात्री 10-11 वाजेपर्यंत लाईटच नव्हती. म्हणून काही काल शूट पण केलं नाही आणि काहीच केलं नाही. मग म्हणलं तसंच झाकून ठेवलं होतं. सकाळी मग परत ते चाळणीने गाळून वगैरे डब्यात काढून ठेवलं. रियांशिकाची आणि रियांशिकाच्या पप्पाचं चाललं होतं. गाडी खेळत होते दोघं जण. म्हणलं आता भाजीला काय बनवू, तर वालाच्या शेंगा आणलेल्या होत्या. त्याला पण वेळ लागतो निसायला. सकाळी सकाळी मन नव्हतं, पण परत म्हणलं आता काय करावं. नॉनव्हेज होतं, पण आता ते आज जमणार नाही, आज शनिवार आहे. मग ते रात्रीच टाकून दिलं होतं, जेवढं उरलं होतं तेवढं. आणि मग आता म्हणलं सकाळी काय बनवू भाजीला. मग ते म्हणले बनव वालाच्या शेंगा, आवडतात त्यांना पण. रियांशिका पण खाते. म्हणून मग ते निसत बसले. म्हणलं थोडंसं भाजीपुरते निसून घ्यावं, भाजीला फोडणी द्यावं. रियांशिकाच्या पप्पाला फोन येत होते, या इकडे लवकर म्हणून तिकडं हॉटेलकडं. ते काही सामान वगैरे घेऊन आले होते त्यांचे मित्र. म्हणले मग ते मला काहीतरी बनवून दे. म्हणलं आता मी नाश्ता वगैरे नाही, डायरेक्ट स्वयंपाकच बनवणार. आणि नाश्ता तर सहसा मी नाश्ता बनवत पण नाही. डायरेक्ट ते सकाळी एकदा गेले की रियांशिकाचे पप्पा परत येत नाहीत. आणि मी आणि रियांशिकाच असतो. आम्हाला काही तेवढं खायचं एवढं वेळ नाही की सकाळी नाश्ता परत जेवण, असं नाही. एकच टाईम स्वयंपाक करायचा, सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा. वालाच्या शेंगाच्या भाजीला फोडणी दिली. मग त्यांना चपात्या करून दिल्या रियांशिकाच्या पप्पाला. रियांशिकाला बी खा बोलत होते, पण तिची सकाळी सकाळी लई नाटकं असतात. मला नाही खायचं, मला भूक नाही आहे. आणि तिनं चहामध्ये ब्रेड खाल्ली होती म्हणून तिला काही जास्त भूक नव्हती. चहा नाही पित ती, पण तिला असं चहामध्ये खायला खूप आवडतं काही पण असलं तर. आणि शक्यतो आमच्या घरात रोजच असतं. तिला आवडतं म्हणून आणि आम्ही पण खातो. नाश्ता वगैरे करत नाही. मग त्याच्यामुळं तसं चहामध्ये ब्रेड किंवा टोस्ट. आणि काल सँडविचसाठी सँडविचसाठी आणलेले ब्रेड होते. मग ते 2-3 उरले होते. मग तिला म्हणलं तू खा. तिचे पप्पाला बोलले होते खा, पण ते म्हणले नको मला, नको मला, डायरेक्ट जेवायलाच दे. रियांशिकाने खाल्ले होते. मग आता चपात्या वगैरे घ्यावा म्हणलं करून. नंतर मग रियांशिकाचे पप्पा जेवण वगैरे करून जातील. माझं तर होत राहील. आणि मी खांद्यावर टॉवेल घेतलेली आहे. तुम्ही लोक विचार करत असताना मला खूप सर्दी झालेली आहे. दुसरं काही म्हणजे रुमाल वगैरे घेऊन उभा टाकण्यापेक्षा डायरेक्ट खांद्यावर टॉवेल टाकलं की ते सोपं पडतं नाक पुसायला. म्हणून मग मी रियांशिकाचा टॉवेल आहे तेच घेतलेला होता. मग काय नाही, रियांशिकाच्या पप्पाला ताट वगैरे वाढून दिलं. तिला पण फोर्स करत होते रियांशिकाला, खा खा. गरम चपाती असल्यावर तिनं खाते, पण तिनं आज नकोच म्हणली. काय झालं तर काय माहिती तिला. मग म्हणलं जाऊ दे, पप्पाला तरी दे. मग ताट वगैरे वाढून दिलं, त्यांना जेवायला दिलं रियांशिकाच्या पप्पाला. आणि ती रियांशिका थोडंसं पीठ घेऊन गेली होती खेळायला. तिने त्याची छोटीशी पोळी करून आणली होती. मला म्हणली हे पण भाज. मी गॅस बंद केला होता. तिचं चाललं की मी तसंच तवा गरम आहे म्हणून टाकलं होतं तव्यावर भाजल म्हणून. पण ती म्हणली तू माझं नकलीचंच भाजत आहेस, गॅस चालू करून माझी पोळी भाज. मग परत गॅस चालू केला. तिची ती छोटीशी चपाती भाजून दिली. ती काय खाणार नव्हती, असंच खेळायचं होतं तिला. यांशिकाचे पप्पा चालले होते. मागं लागली होती, मला पण यायचंय, मला पण यायचंय. आता ते तिथं दिवसभर एवढं ऊन वगैरे असतं, काम चालू आहे आणि ही काय करणार तिथं. पण त्यांना म्हणलं नका नेऊ. तिचं चाललं होतं की मी जाते जाते. नको म्हणलं तर तिनं मग रागा घरात आली आणि मग बेडच्या खाली जाऊन लपली होती. तिची सकाळी सकाळी अशीच मस्ती रोजची चालू असती. खेळभांडे ते खेळत होती तिनं बसून. म्हणलं आता तिला मुद्दाम, तिला खूप असं मज्जा वाटते. ती लपून बसली की आपण तिला शोधायचं. मग बघितलं तर तिथं बेडच्या खाली बसली होती. तिला राग पण आलेला होता आणि हसत पण होती. तिला म्हणलं चल बाहेर. मग काय खायचं विचारलं तर मग म्हणली मला मखाने दे भाजून. म्हणलं ठीक आहे चल ये म्हणलं बाहेर, तुला देते मी. मग आली कशी बशी बाहेर. तिला मग मखाने वगैरे भाजून दिली. किचनवरचा सगळा राडा आवरायचा होता. गॅस वगैरे काही घासणार नव्हते, काल घासला होता गॅस.
लास्ट थोडंसं कपड्याने पुसून घ्यावा. तिला दिलं म्हणजे ती आता एकदा खायला बसली की मग मला माझं पटपट पटपट आवरायचं टेन्शन नाही. मग ती गेली हॉलमध्ये घेऊन प्लेट. म्हणलं आता किचनवर भांडे वगैरे बी पडले होते, भरपूर भांडे वगैरे घासायचे होते. सगळं काम आवरून घेतलं, घरं वगैरे पुसून घेतली. झाडांना पाणी घालायचं होतं. ते कबूतर सारखंच येऊन बसते आणि कधी कधी तर असं अचानक आपलं लक्ष नसतं ना, आपण गॅलरीत गेलो की ते फडफड करत उठतं. असं घाबरल्यासारखं पण होतं मला कधी कधी. पण आता काय करतात, टाकून पण देता येणं झालं ते. झाडाला पाणी वगैरे घालून झालं. म्हणलं आता देवपूजा वगैरे करावं. देवपूजा करून झाली की मग काय नाही, रियांशिकाचं आता स्कूल चालू झालेलं आहे. तिची पण तयारी करायची होती. कुठं कुठं काय काय ठेवलेलं आहे, काय काय नाही. तिला म्हणलं मी देवपूजा करते तोपर्यंत तू काढ पेन्सिल वगैरे कुठं ठेवलेलं आहे, तिला माहीत होतं. तिला म्हणलं काढ, मग त्यातलं एक एक तू तुझ्या बॉक्समध्ये ठेवून दे. मग माझी चालली होती देवपूजा. ती येऊन विचारत होती हे काढू का, ते काढू का. तिला म्हणलं जेवढं तुला लागतंय तेवढंच काढ. पण लेकरं ऐकत नाहीत. तिला सगळं काढायचं होतं आणि सगळंच खेळत बसायचं होतं. आणि लेकरं ऐकतच नाही. तर त्यांना किती जरी आपण म्हणलं की नको काढू, ते काढणारच. तिने हे एवढा सगळा पसारा काढून ठेवला होता. तिला फक्त सांगितलं होतं मी पेन्सिल, एक कंपास आणि इरेजर वगैरे काढून घे. तिनं बाकी सगळं मग नवीन कंपास पण काढले, एक्स्ट्रा जो सामान आहे ते पण काढून ठेवलं. मग परत तिचं बॅग वगैरे भरली, काय काय लागतंय ते बघितलं तिला. बॅग वगैरे भरून ठेवली. तिला भूक पण लागली होती आता. सकाळीच मखाने खाल्लेले आहेत, नंतर तिनं काही खाल्लं नव्हतं. तर असं होतं आजचं आपलं डेली रुटीन. व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद सगळ्यांना.